नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। तर काल आपण ठरल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की आता आपण जे काय आपल्या 11वी 12वीचे स्टेट बोर्डचे जे काय सर्व न्यूमरिकल्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असतील ते सर्व न्यूमरिकल्स आपण तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप आपल्या युट्यूब चॅनल वरती सोडवून देणार आहोत, ते पण आपल्या भाषेत। त्यामुळं लक्षात ठेवा, आत्ताच तुम्ही हे जे काय आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा। जे काय तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा याला सबस्क्राईब करायला सांगा, कारण जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। कारण तुम्हाला इथे जे सोल्युशन्स भेटणार आहेत ते तुमच्या भाषेत आणि तुम्हाला समजेल असंच भेटतील। तर आज आपण आपला इलेक्ट्रोस्टॅटिक क्लास 12 चॅप्टर नंबर 8 त्यातला पहिलाच टेक्स्टबुक मधला न्यूमरिकल आज आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। ओके, मग आता बघा, पहिला न्यूमरिकल तुम्हाला काय सांगतो तर फिजिक्सचे न्यूमरिकल सोडवत असताना 3 स्टेप लक्षात ठेवा। सुरुवातीला तुम्हाला जे काय विचारलेलं आहे त्यातून तुम्हाला गिवन डेटा तुम्हाला काढता आलं पाहिजे। त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड जे काय असेल त्याला तुम्हाला सर्च करता आलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, ते काढण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करता येईल तो फॉर्म्युला आधी तुम्हाला पाठ पाहिजे। मग सर तुम्ही म्हणसाल फॉर्म्युला कसा पाठ करायचा, तर आता जे विद्यार्थी न्यूमरिकल सोडवणार आहेत मला नाही वाटत की ते विदाउट थेरी न्यूमरिकल सोडवायला येतील। मग थेरी तुम्हाला जमत असेल, डेरिव्हेशन्स तुम्हाला येत असतील तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही माझ्यासोबत हे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करून याचे फॉर्म्युले पाठ करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अजून नंबर ऑफ एक्झाम्पल्स याच्यावरती घेऊन हे जे फॉर्म्युले आहेत बाय प्रॅक्टिस तुम्ही परफेक्ट करू शकता। ओके, तर बघा कसं सोडवायचं ते नीट लक्ष द्या। काय दिले तुम्हाला पहिलं एक्झाम्पल, अ स्पेअर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर कॅरीज अ चार्ज ऑफ 1 मायक्रो कुलम। म्हणजे बघा, सुरुवातीला जर तुम्ही एक्झाम्पल सोडवत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला त्या एक्झाम्पल मधला काय काढावा लागतो, गिवन डेटा, दिलेली माहिती। तर एक स्पेअर आहे, काय आहे स्पेअर, लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं असतं की तुम्हाला काय दिलेलं आहे ते। एक स्पेअर आहे ज्याची रेडियस तुम्हाला किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर, आणि त्याच्यावरती चार्ज किती दिले तुम्हाला लक्षात ठेवायचं, चार्ज किती दिलेला आहे तुम्हाला 1 मायक्रो कुलम। ओके, आणि तुम्हाला काय प्रश्न विचारलाय, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड। प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड। मग याला डायग्राम फॉर्म मध्ये तुम्ही कसं विचार करता, समजा हा स्पेअर आहे आणि याच्यावरती चार्ज आहे, किती चार्ज दिलाय तुम्हाला 1 मायक्रो कुलम, दॅट्स इट। आणि याची रेडियस तुम्हाला किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर। ओके, तुम्हाला 3 सब क्वेश्चन आहेत आणि तिन्ही वेगवेगळ्या कंडिशन मध्ये तुम्हाला काय काढायचंय, इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे। पहिल्यांदा काय विचारले, ऍट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्पेअर। म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डच काढायचे आहे, पण सेंटर ऑफ स्पेअर पासून किती डिस्टन्स वरती दिलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा, 30 सेंटीमीटर वरती तुम्हाला काय करायचंय, इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे। आता विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, हे जे काय न्यूमरिकल आहे ते तुमचं गॉस थेरम च्या ऍप्लिकेशन वरती न्यूमरिकल आहे आणि याचा जो फॉर्म्युला असेल तुम्हाला माहित आहे, एक तर तुमचा बेसिक फॉर्म्युला काय लक्षात ठेवा, जर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्फेअर काढायचा असेल तर तुमचा बुक मधला फॉर्म्युला आहे सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर। ओके, हा असेल, किंवा डायरेक्टली तुमचा याचा मॉडिफाय फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, E इज इक्वल टू काय असेल, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर। हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता। मग क्यू म्हणजे काय, चार्ज ऑन दॅट स्पेअर, आणि आर म्हणजे काय, डिस्टन्स वेअर वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी। ओके, गॉट इट। आता फर्स्ट थिंग, तुमच्याकडे चार्ज आहे, तुम्हाला किती डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड काढायचे आहे ते सुद्धा तुम्हाला माहित आहे। बट विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जे काही तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे त्या क्वांटिटीज तुम्हाला SI युनिट मध्ये लिहिणं खूप गरजेचं असतं। ओके, म्हणजे तुम्हाला हे जे काय डिस्टन्स आहे किंवा हे जे काही चार्ज आहे ते तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, SI युनिट मध्ये करावं लागेल। सेंटीमीटर SI युनिट नाहीये, SI युनिट काय असतं, मीटर।
मग तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला सेंटीमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 10 to the power -2. त्यानंतर हा जो चार्ज आहे हा मायक्रो कुलम मध्ये आहे, हा तुम्हाला कुलम मध्ये पाहिजे. मग कसं करणार तुम्ही 1 × 10 to the power -6 कुलम. त्यानंतर हे सुद्धा डिस्टन्स तुमचं सेंटीमीटर मध्ये आहे, याला सुद्धा मीटर मध्ये करावं लागेल 30 × 10 to the power -2. ओके. आता काय करू शकता तुम्ही, ही जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी पुट करू शकता. आता 1/4πε0 ची व्हॅल्यू फिक्स असते 9 × 10 to the power 9. चार्ज किती दिलेला आहे तुम्हाला 1 मायक्रो कुलम म्हणजे 1 × 10 to the power -6 डिवायडेड बाय r स्क्वेअर. r ची व्हॅल्यू किती आहे तुमची 30 × 10 to the power -2 त्याचा काय असेल स्क्वेअर. ओके. आता हे तुम्हाला समजलं. मग आता कसं करायचं पुढे आपण, तर नीट लक्ष द्या. E = बघा हे जशाच तसं 9 × 10 to the power 9 1 × 10 to the power -6. आता तुम्हाला कुणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे 30 × 10 to the power -2 चा स्क्वेअर. 30 चा स्क्वेअर किती असतो 900 आणि 10 to the power -2 चा स्क्वेअर किती असतो 10 to the power -4. ओके. आता याला सॉल्व्ह करा. आता कसं सॉल्व्ह करणार, आता हे बघा 9 × 9 त्याच्यानंतर 9 / 900 किती येतं तुमचं 100. ओके. आता बघा राहतं काय 1 × 10 to the power 9 त्यानंतर 1 × 10 to the power -6 आणि विद्यार्थी मित्रांनो 100 म्हणजे किती असेल 10 to the power 2 आणि 10 to the power -4 म्हणजे 10 to the power -4 तशाच तसं. आता हे सगळे 10 to the power मध्ये आहेत 1 × 1. ओके. आता 9 - 6 किती येतं 3. ह्या 2 ला वर घ्या काय होतं हे -2. -4 ला वर घ्या काय होतं हे +4. सॉल्व्ह करा किती येतं बघा 1 × त्यानंतर 10 to the power 3. आता बघा 3 - 2 किती येणार आहे तुमचं 1 किंवा 3 + 4 7 7 - 2 किती असेल तुमचं 5 म्हणजे तुमचं याचं उत्तर किती आलं लक्षात ठेवा 1 × 10 to the power 5. याचा युनिट काय असेल लिहायला कधीच विसरायचं नाही न्यूटन पर कुलम. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्फेअर. ओके. मग याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन काय विचारलंय बघा तुम्हाला. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला याच्यामध्येच, here you can see at the surface of the sphere. म्हणजे तुम्हाला या पॉइंटला समजा हा जो स्फेअरचा सरफेस आहे याच्यावरतीच तुम्हाला काय विचारले आहे इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे सरफेस ऑफ द स्फेअर डिस्टन्स पुन्हा एवढा असेल रेडियस ऑफ द स्फेअर वरती म्हणजे कॅपिटल R. मग हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय होईल तुमचा E = ऑन सरफेस ऑफ स्फेअर काढतोय आपण 1/4πε0 Q अपॉन आता स्मॉल r स्क्वेअरच्या ऐवजी काय घेणार आपण कॅपिटल R स्क्वेअर. का बरं तुम्ही सांगा, कारण आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे विचारलेली आहे ऑन द सरफेस ऑफ द स्फेअर. सरफेस ऑफ द स्फेअर म्हणल्यानंतर डिस्टन्स पुन्हा एवढा असेल रेडियस ऑफ द स्फेअर म्हणून कॅपिटल R. आता बघा या ठिकाणी 1/4πε0 याची व्हॅल्यू फिक्स असेल. Q ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 1 मायक्रो कुलम. कुलम मध्ये किती आहे 1 × 10 to the power -6 आणि रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. याला मीटर मध्ये केल्यानंतर किती आलं होतं 10 × 10 to the power -2 त्याचा होल स्क्वेअर. मग E = काय आलं बघा तुमचं 9 × 9 × 1 9 10 to the power 9 9 - 6 किती येतं 10 to the power 3 नंतर 10 चा स्क्वेअर 10 स्क्वेअर 10 to the power -2 चा स्क्वेअर 10 to the power -4. ओके. आता बघा हे सगळं सॉल्व्ह करा 9 10 to the power 3 2 ला वर घ्या किती होतं -2 -4 ला वर घ्या किती होतं तुमचं +4 आणि E = बघा किती येतं 3 - 2 1 1 + 4 किती येणार आहे 5 म्हणजे किती असेल तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 9 × 10 to the power 5 न्यूटन पर कुलम. हे आपण असं का करतो रे बाळांनो, तुम्ही 5वी मध्ये शिकला असाल लॉ ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम.
जर बेस सेम असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरचे काय होत असते ऍडिशन आणि डिव्हिजन मध्ये पॉवरचे काय होत असते सबट्रॅक्शन. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल सोडवू शकता. मग याच्यामध्ये थर्ड प्रश्न काय विचारले तुम्हाला बघा, ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द स्फेअर असा प्रश्न विचारलाय तुम्हाला. म्हणजे R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर डिस्टन्स असताना तुम्हाला तिथं काय काढायचे आहे इलेक्ट्रिक फील्ड. हा थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, नीट बघा. आता आपल्याला जो स्पेअर दिलेला आहे हा जो युनिफॉर्मली चार्ज स्पेअर आहे याची जी रेडियस आहे किती दिल्या बाळांनो तुम्हाला 10 सेंटीमीटर आणि तुम्हाला किती डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड काढा म्हणले तुम्हाला 5 सेंटीमीटर. मग तुम्ही मला सांगा हा जो काय पॉइंट असेल हा पॉइंट कुठं असेल इनसाइड द चार्ज स्पेअर. मग काय लक्षात ठेवणार तुम्ही, काय तुम्हाला माहित असलं पाहिजे इनसाइड द चार्ज स्पेअर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज काय असेल तुमची 0. कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्पेअर कुठं असेल बाहेर, आतमध्ये नाही. मग अशा पद्धत नाही तर कर चाल लगेच इथं 5 ठेव चाल आणि कॅल्क्युलेट कर चाल, बिलकुल नाही करायचं. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर असे न्यूमरिकल्स तुम्हाला काय होतात सॉल्व्ह होतात. ओके, यानंतर आपण तुमचं अजून एक एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय करू सोडवून घेऊ. आता इथे बघा काय प्रश्न दिलेला आहे, आधी गिवन डेटा काढा तुमचा या एक्झाम्पल मधला. द लेंथ ऑफ अ स्ट्रेट थिन वायर, हे वायर आहे. ओके, याची लेंथ किती दिल्या बाळांनो तुम्हाला 2 मीटर. याला युनिफॉर्मली चार्ज केला आहे, कितीनं चार्ज केलेला आहे 3 मायक्रो कुलम. ऍज पर आवर डिस्कशन मायक्रो कुलम चालत नाही, कुलम मध्ये कन्वर्ट करा. काय येईल सांगा मला 3 × 10⁻⁻6 कुलम. ओके, काय विचारले तुम्हाला याच्यामध्ये पण कॅल्क्युलेट 2 प्रश्न विचारलेत. चार्ज डेन्सिटी, आता एखादं स्ट्रेट वायर असेल तर त्याची चार्ज डेन्सिटी काय असते लॅम्बडा, हा एक प्रश्न विचारलाय. आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे ईच काढायचंय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बट ऍट अ पॉइंट ऑफ सेंटर ऑफ वायर पासून तो पॉइंट किती दिलाय तुम्हाला 1.5 मीटर वरती. म्हणजे या पॉइंटला तुम्हाला काय करायचं आहे ड्यू टू चार्ज वायर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, लक्ष द्या. आता हा झाला तुमचा गिवन डेटा आणि खूप इझी आहे, याच्यामध्ये असं काही अवघड नाही, नीट लक्ष द्या. आता हा जो चार्ज वायर आहे याची जर तुम्हाला काय काढायचं असेल चार्ज डेन्सिटी काढायचा असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी असते. तुम्हाला माहिती आहे लिनियर चार्ज डेन्सिटी 11 चाच फॉर्म्युला आहे चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज किती दिलाय बाळांनो तुम्हाला 3 × 10⁻⁻6. लेंथ किती दिलेले आहे तुम्हाला 2. मग लॅम्बडाची व्हॅल्यू किती आले 3/2 1.5 × 10⁻⁻6. युनिट काय असेल कुलम पर मीटर. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यानंतर कधीही SI युनिट लिहायला विसरायचं नाही, नाहीतर तुमचा इथं हाफ मार्क मायनस केला जातो. युनिट प्रॉपर लिहा. सेकंड क्वेश्चन काय विचारले तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज स्ट्रेट वायर ऍट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर फ्रॉम सेंटर ऑफ द वायर. म्हणजे इथं तुम्हाला काय काढायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे. तर एक गॉस लॉचं ऍप्लिकेशन आहे आणि असा कधी जर तुम्हाला वायरचं वरती जर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारली तर त्याचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा अपॉन 2πε0 r. ओके, आता E इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे 1.5 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय 2 × पायची व्हॅल्यू आपण किती घेतो 3.14 बट आपण ही सुद्धा व्हॅल्यू घेऊ शकतो 22/7. ओके, एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते 8.85 किंवा डायरेक्टली तुम्ही हीच व्हॅल्यू पुट करा. असं जरी आपल्याला लॉग टेबल यूज करावं लागत असेल तर काय करणार आपण व्हॅल्यू पुट बघा 3.14. एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते
8.85 into 10 to the power minus 12 into at a distance, किती डिस्टन्स वरती विचारलेला आहे तुम्हाला, 1.5 मीटर, 1.5 मीटर. ओके, आता बघा काय काय होतं ते नीट लक्षात ठेवा. ओके, 1.5 कॅन्सल, म्हणजे इथं काय राहिलं, 1 into 10 to the power minus 6, बरोबर. त्या ठिकाणी हा जर 10 to the power minus 12 मला वर घ्यायचा असेल तर हा वर जाऊन काय होईल, 10 to the power plus 12. त्यानंतर या दोघाचा गुणाकार तुम्ही तोंडी करू शकतात, कारण याला लॉग टेबलची गरज नाही. किती येत आहे, 6.28 into 8.85, हा तर वर गेला. आता लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी 1 into 10 to the power minus 6 into 10 to the power 12 किती येईल तुमचं, 10 to the power plus 6, कारण -6 plus 12 किती येतं, +6, बरोबर आहे. आणि डिवायडेड बाय 6.28 into 8.85. आता हे कसं सोडवायचं, तर हे सोडवण्यासाठी मग तुम्हाला माहित आहे की आपल्याला लॉग टेबलची गरज 100% पडेल. मग आता लॉग टेबल आपल्याला आलं पाहिजे. मग कसं आलं पाहिजे, मग आता काय करणार आपण, आता डिव्हिजन करत असताना तुम्हाला माहित आहे की वरची संख्या जर मोठी असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन अजून सोपं जातं, बरोबर आहे. मग जर समजा मी वरती जर 100 केलं तर हे जे आहे 10 to the power 6 ला मी काय लिहू शकतो, 10 to the power 4, आणि खाली काय राहील तुमचं 6.28 into 8.85. आता हे काय करायचं, याचा लॉग बघायचा, या दोघाचा लॉग बघून यांची बेरीज करायची, याच्या लॉग मधून हे दोघांचं जे काय बेरीज आलेले आहे ते काय करायचं, वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायचं, आणि आलेल्याचं काय बघायचं, अँटी लॉग. तर आपण काय करू, आता हे इकडे पलीकडे सोडू, म्हणजे आपल्याला काय सोडवायचे, फक्त हे 100 अपॉन 6.28 into 8.85. हे कॅल्क्युलेशन तुम्ही रफ मध्ये करू शकता, याला काय तुम्हाला इथंच करावं असं काय नाहीये. मग आधी आपण थोडस लॉग घेऊया, आता आपण प्रॅक्टिस केलीच आहे भरपूर लॉग बद्दल. तर सॉरी, कुठे आहे ड्राईव्ह वरती, वेअर इज द लॉग टेबल, लॉग टेबल, लॉग टेबल, लॉग टेबल. ओके, वेअर इज द लॉग टेबल. ओके, आता बघा काय करणार आपण, तुम्हाला हे माहिती आहे, लॉग 100 मधून काय मायनस करणार तुम्ही, लॉग 6.28 प्लस लॉग 8.85, हे करायचं. मग तुम्हाला कुणाची व्हॅल्यू भेटते, या ठिकाणी समजा ह्याला x म्हणला, 3 log x ची तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. हे करावंच म्हणून असं काही नाहीये, तुम्ही पेपर रफ वर्क मध्ये करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल. आता लॉग 100 याची कॅरेक्टरिस्टिक किती येते, 2 पॉइंट. ओके, 10 चा 0 मध्ये किती येणार तुमचं, 2.000, मायनस याची कॅरेक्टरिस्टिक किती येते सांगा, 0.62 चा कुणामध्ये बघणार, 8 मध्ये. वेअर इज द 62, 62 चा 8 मध्ये 7980, प्लस याची कॅरेक्टरिस्टिक 0. कुणाचा कुणामध्ये बघणार, 88 चा 5 मध्ये. वेअर इज द 88, हा 88 चा 5 मध्ये, राईट आहे. 88 याचा कशामध्ये, 5 मध्ये. ओके, 9469. ओके, मग 2.000 मायनस, आता बघा या दोघांची आधी ऍडिशन करा, 0 प्लस 9 9, 8 प्लस 6 14, कॅरी 1, 9 प्लस 5 14, कॅरी 1, 7 प्लस 10 किती येतं, 17. आता यामधून काय करा, लक्षात ठेवायचं, हे सबट्रॅक्ट करा. किती येणार, 10 मधून 9 गेले 1, 10 मधून 5 गेले 5, 10 मधून 5 गेले 5, 10 मधून 8 गेले 2. ओके, कॅरी 1, बरोबर आहे. मग 2 मधून 2 गेले, राहिले किती, 0. ही कुणाची व्हॅल्यू आहे, लॉग एक्स. एक्स बघायचं असल्यास काय करणार आपण, अँटी लॉग ऑफ 0.2551.
x इज इक्वल टू काय येतं बघा, कुणाचा अँटीलॉग बघतो रे आपण, डेसिमलच्या पुढच्या नंबरचा, म्हणजे 0.25 चा 5 मध्ये, 0.25 चा 5 मध्ये किती येतो, 1799. एक नंतर डेसिमल, आणि डेसिमलच्या अलीकडे जो काय डिजिट आहे तो 10 टू द पॉवर मध्ये जशास तसा. 10 टू द पॉवर 0 म्हणजे किती असतं, 1. हे पाठ ठेवा, म्हणजे उत्तर किती येतं, 1.799. आणि हे सगळं रफ मध्ये असलं पाहिजे. मग ही व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करू शकता, कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी. किती आली होती तुमचं ह्या सगळ्यांची व्हॅल्यू, 1.799. ओके. आणि हे 10 टू द 4 जशाच तसं. युनिट काय असेल तुमचं, न्यूटन पर कुलम. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at a 1.5 meter away from a straight wire. किती आहे, 1.799 into 10 to the power 4 न्यूटन पर कुलम. ओके. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, न्यूमरिकल्स स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे असतात, विचार करायचा असतो, आणि जेवढे तुम्ही न्यूमरिकल जास्त प्रॅक्टिस करचाल तेवढे तुमचे फॉर्म्युले काय होत असतात, परफेक्ट होत असतात. असं आपण तुम्हाला डेली 2-3 जसं जमल तसं आपण 12चे तुम्हाला न्यूमरिकल आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे आपण कव्हर करून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा जो काय हँड असेल फिजिक्स मध्ये कुणी नाही धरला पाहिजे. त्यामुळे रोज जास्त नाही, लक्षात ठेवा, रिक्वेस्ट करतो, हार्डली 15 ते 20 मिनिट मला वेळ द्या. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स तुम्ही अजून प्रॅक्टिस करू शकता बाय चेंजिंग इट्स व्हॅल्यू. काय होणार आहे, जास्तीत जास्त कॉन्सेप्ट बदलणार नाही, फॉर्म्युला बदलणार नाही, फक्त काय बदलेल, व्हॅल्यू बदलतील. तुम्ही स्वतः सुद्धा काय करू शकता, ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू चेंज करून तुम्ही असे भरपूर न्यूमरिकल प्रॅक्टिस करू शकता, आणि तुम्ही स्वतःला फिजिक्स मध्ये मास्टर बनवू शकता. ओके. लक्षात ठेवा, व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.